नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी कार वर्ल्डमध्ये। मी आहे अविनाश आणि ही आहे एक नवीन पेशकश कियाकडनं, किया कारेन्स। सेल्टॉस, कार्निवल आणि सोनेट नंतर ज्या प्रत्येक सेगमेंटमध्ये बेस्ट सेलिंग तर झालेल्याच आहेत, पण ऑलरेडी मार्केटमध्ये खूप सारे समीकरण चेंज केलेलं आहे। आता नवीन सेगमेंटमध्ये कंपनी जी आहे ती एक नवीन कार घेऊन आली आहे, नाव आहे कारेन्स। कारेन्स किंवा कारेन्स तुम्ही म्हणू शकता। चला बोलूया आता या कॅरेन्सबद्दल, कारण ज्या सेगमेंटमध्ये कंपनी ही कार लॉन्च करायचा ट्राय करते ते सेगमेंट खूपच पहिलेपासून अनटच होतं। कारण प्रीमियम लक्झरी MPV किंवा MEV सेगमेंटबद्दल आपण बोलतो तिथे फक्त आपल्याला आपली आवडती इनोवा क्रिस्टाच दिसते। त्यानंतर अर्टिगा आणि XL6मध्ये कंपन्यांनी आगेकूच केली होती, पण आता एक नवीन मार्केटमध्ये ऑप्शन जे आहे ते अवेलेबल झालेलं आहे। नॉट नेसेसरीली MPV किंवा MEV, कारण याचं ओव्हरऑल डिझाईन जर बघितलं तर तुम्हाला एक SUVचा फील तर येतोच, पण ओव्हरऑल डायमेन्शन जेव्हा तुम्ही चेक करता आणि एक्सटेंडेड व्हील बेसबद्दल तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला एक MPV आणि MEVचं फील नक्कीच येतं। क्रेटाच्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलेली एक्सटेंडेड अल्काझार जी आहे तिचीच कझन म्हणजे किया कानेस, पण जेव्हा तुम्ही अल्काझारसोबत कंपेअर करता कानेसला तेव्हा एक वेगळ्या लेवलला याचा व्हील बेस, ओव्हरऑल डायमेन्शन आणि कम्फर्ट जो आहे तो कंपनीने ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे। MPV किंवा MEVबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यात फक्त आपली आवडती इनोवा क्रिस्टाच येते, पण अर्टिगा किंवा XL6 सारख्या नवीन मल्टी युटिलिटी व्हेकल जे आहे त्यांच्यासाठी एक बेस्ट कॉम्पिटिटर कियाने आता लॉन्च केलेलं आहे। ओव्हरऑल इनोवाचे डायमेन्शन जेव्हा तुम्ही चेक करता तेव्हा त्यापेक्षा थोडी छोटी, पण अल्काझारसोबत जेव्हा तुम्ही कंपेअर करता तेव्हा त्यापेक्षा थोडी मोठी कानेस जी आहे ती तुम्हाला अवेलेबल होऊन जाते। अर्टिगा किंवा XL6 सोबत जेव्हा तुम्ही कंपेअर करता तर ओव्हरऑल पॅकेजिंग, ओव्हरऑल फीचर्स आणि ओव्हरऑल जेव्हा एका कारचा चांगला स्टान्स तुम्ही बघता तर कानेस जी आहे ती त्यापेक्षा उजवीच ठरते। चला स्टार्ट करूया फ्रंट एंडपासून। कियानी स्वतःची ओळख जी आहे ती टायगर नोज ग्रिलची चेंज केलेली आहे। आता इथे तुम्हाला नवीनच ग्रिल मिळेल। किया कानेससोबत कंपनीने हा चेंज केलेला आहे। इम्प्रूव्ह डे टाईम रनिंग LED लाईट आणि त्याचं डिझाईन जे आहे ते तुम्हाला जास्त अट्रॅक्टिव्ह करेल कम्पेअर टू सेल्टॉस किंवा सोनेट। हेडलॅम्पबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा टोटल LED हेडलॅम्प जे आहे ते तुम्हाला दिलेले आहे। आपल्या भारतीयांचं आवडतं क्रोमचा विचारसुद्धा कंपनीने ते केलेला आहे, मग ते ग्रिलच्या खाली असो किंवा रेडिएटर ग्रिलच्या सराउंड्सला ग्रिल प्लस क्रोम याचं चांगलं कॉम्बिनेशन कंपनीने ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुढून जरी तुम्हाला ही SUV लुक दिसत असेल, कारण हिचं अपराईट स्टान्स, हिचं बोनेट जे आहे ते थोडं खाली झुकल्यासारखं तुम्हाला वाटतं आणि ओव्हरऑल अपीरन्स जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ही फ्रंटला SUVच वाटते, पण जेव्हा तुम्ही साईड प्रोफाईलला येता आणि 16 इंचचे डायमंड कट अलॉय व्हील बघता तेव्हा थोडीशी नाराजी तुमची होऊ शकते, कारण अल्काझारसोबत जेव्हा तुम्ही कंपेअर करता तेव्हा तिथे 18 इंची आणि इथे फक्त 16 इंची अलॉय व्हील दिलेले आहे। ओव्हरऑल डायमेन्शन जेव्हा आपण बघतो तेव्हा याची खात्री आपल्याला नक्कीच होते की हे एक MEV किंवा MPV सेगमेंटमध्ये कंपनीने लॉन्च केलेली आहे। जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, अर्टिगा किंवा XL6चं कंपॅरिझन, कारण इनोवासोबत आपण हिला कंपेअर करू शकत नाही। इनोवापेक्षाही थोडी छोटी, अल्काझारपेक्षा मोठी आणि XL6 आणि अर्टिगापेक्षा काही प्रमाणात थोडी मोठी ही नक्कीच येते। क्रोमचा चांगला यूज, मग तो वेस्टलाईनला असो, डोरच्या क्रोमला किंवा क्लॅडिंगला एक चांगला अपराईट स्टान्स आणि अट्रॅक्टिव्ह लुक जे आहे ते साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला मिळून जातं। डायमेन्शन जे आहे ते तुमच्या स्क्रीनवर ओव्हरऑल बघू शकता। कंपनीने अजून रूफ रेल्सबद्दल काही स्पेसिफिकेशन दिलेलं नाही आहे, पण इलेक्ट्रिक सनरूफ असल्यामुळे मागे तुम्ही कॅरियर नक्कीच लावू शकता। हा एक युटिलिटी स्पेस जी आहे ती यूज करायला तुम्हाला मिळते, कारण इथे जर पॅनोरामिक सनरूफ असतं तर कॅरियर वगैरे लावायचं ऑप्शन मिळालं नसतं, पण कंपनीने अजून स्पेसिफाय केलेलं नाही आहे की हे फंक्शन रूफ रेल आहे की नॉर्मल आहे, पण ओव्हरऑल डिझाईन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे शोसाठीच दिलेली रूफ रेल्स वाटतात। प्रोफाईल आल्यानंतर ज्या एक्सपेक्टेशन तुम्ही कियाकडनं ठेवता तसंच सटल डिझाईन आणि अट्रॅक्टिव्ह डिझाईन कंपनीने इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। रिअल टेल लाईट तुम्हाला LEDमध्येच मिळतात आणि हॅलोजनमध्ये इंडिकेटर, डिफॉगर, वायपर वॉशर, शार्क फिन अँटिना, हाय माउंट स्टॉप लॅम्प आणि याचं सगळं स्ट्रक्चरिंग आणि पॅकेजिंग कियाला साजेसच आहे। नवीन कियाचा लोगो आणि कानेसचं बॅजिंगसुद्धा तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटतं। आपल्या भारतीयांची आवड म्हणजे क्रोम, कंपनीने इथेसुद्धा मागे द्यायचा प्रयत्न केलेला आहे। बंपरच्या सराउंड्स तुम्हाला हलकेसे क्रोमचं डिझाईनसुद्धा दिलेलं आहे। ओव्हरऑल जेव्हा आपण एका 6 सीटर किंवा 7 सीटरच्या कारच्या डिझाईनबद्दल बोलतो तेव्हा एक अट्रॅक्टिव्ह, एक बल्की आणि एक सटल लुक जे आहे तेच कंपनीने ठेवायचा प्रयत्न केलेला आहे। खूप कमी कार आहेत ज्यात तुम्हाला थर्ड रो सीटनंतरसुद्धा
जागा असते जर 2 किंवा 3 दिवसासाठी तुम्ही बाहेर जायचा विचार करतात, पण त्याची पूर्तता इथे कियाने नक्कीच केलेली आहे. इनोव्हानंतर मला ही सेकंड कार अशी दिसली जिथे तुम्हाला 2 किंवा 3 दिवसांचं सामान, 2 किंवा 3 लोकांचं सामान सहजच तुम्ही घेऊन जाऊ शकता, जेव्हा तुमची थर्ड रो सीट रिक्लाईनसुद्धा असते. कारण ही स्पेस जेव्हा तुम्ही अर्टिगा XL6 किंवा इनोव्हासोबत कंपेअर करायचा प्रयत्न करता, तेव्हा इनोव्हाच्या रिलेटेडच तुम्हाला ही डायमेन्शन जे आहे ते दिलेले आहेत. इल्युमिनेशन लॅम्प, बोसच्या स्पीकरचं वूफर आणि थोडी खाली स्पेससुद्धा तुम्हाला इथे दिलेली आहे. जेव्हा आपण सेकंड रोला बसायचा प्रयत्न करतो तेव्हा भलं मोठं हे डोअर जे आहे ते तुम्हाला दिसून येतं. कारण ओव्हरऑल डायमेन्शन कुठे यूज केले किंवा ह्या व्हील बेसचं कुठे युटिलायझेशन झालं तर सेकंड रोचं डोअर जे आहे ते तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला त्याची प्रचिती नक्कीच येऊन जाईल. सोबत तुम्हाला कम्फर्टेबल सीटसुद्धा दिलेले आहे. आयसोफिक्स सीट्स आहेत या, जिथे को ड्रायव्हर सीटच्या मागे तुम्हाला एक टेबल दिलेला आहे आणि बेवरेजेस ठेवायला जागा दिलेल्या आहेत. तिथेच ड्रायव्हर सीटच्या मागे तुम्हाला स्मार्ट प्युअर एअरसुद्धा दिलेला आहे. सेकंड रो सीटमध्ये खूपच कमी आपण बघितलेलं आहे, ज्या लॅविश पद्धतीने कंपनीने इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. घरातले टेकी लोक असतील तर 2 सी टाईप चार्जिंग सॉकेटचे ऑप्शन आणि एअर ब्लोअरसुद्धा दिलेलं आहे. फॅमिलीतले 7 लोक जेव्हा ट्रॅव्हल करतात तेव्हा ह्या सीट आहेत त्या उपयोगी तर पडतीलच, पण जेव्हा 6 लोक ट्रॅव्हल करत आहेत तेव्हा आर्मरेस्ट आणि त्यातले 2 कप होल्डर खूपच चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला फील करून देतात. सेकंड रो सीटमध्ये 6 फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंच व्यक्ती जरी बसली तरी तुम्हाला लेगरूम आणि हेडरूमचा कुठलाही त्रास जाणवणार नाही. थर्ड रो सीट जेव्हा तुम्हाला ॲक्सेस करायची आहे तेव्हा खूपच सोपं 1 टच टिप अँड टंबलचं ऑप्शन जे आहे ते तुम्हाला सेकंड रो सीटसाठी अवेलेबल होऊन जातं आणि खूप इझिली तुम्ही थर्ड रो सीट जे आहे ती ॲक्सेस करू शकता. अशा खूप कमी कार आहे मागच्या काही काळापासून ज्या लॉन्च झालेल्या आहे नवीन मार्केटमध्ये. त्यातली मी एक छाती टोकून तुम्हाला सांगू शकतो की किया कारेन जी अशी कार आहे, थर्ड रो सीटला पण 6 फूट किंवा त्यापेक्षा उंच व्यक्ती जरी तुमच्या घरी असेल तरी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. 5 फूट 10 इंच माझी हाईट आहे. अराऊंड जर नी रूम चेक केला तर खूप कम्फर्टेबली मी इथे बसलो आहे. थाय सपोर्ट जर बघितला तर ऑफकोर्स मला कुठलाही त्रास नाही आणि 3 ते 4 तास मी नक्कीच आरामात ट्रॅव्हल करू शकतो. आणि बिसाइड्स मी सध्या रिक्लाइन अँगल जो आहे तो सर्वात मागे नेऊन ठेवला आहे. हेडरूम ऑफकोर्स खूपच चांगल्या क्वालिटीचे दिलेले आहे. इथे तुम्हाला AC वेंटसुद्धा दिलेला आहे, त्यामुळे थर्ड रो सीटला क्लॉस्ट्रोफोबिक फील होणार नाही. कारण त्याचं दुसरं कारण म्हणजे क्वार्टर पॅनल ग्लासची साईजसुद्धा खूप चांगल्या क्वालिटीची दिलेली आहे. युटिलिटी म्हणून तुम्हाला मोबाईल ठेवायला किंवा बेवरेजेस ठेवायला जागा आणि सीट बेल्टसुद्धा दिलेला आहे जो हेल्प करतो तुम्हाला तुमच्या थर्ड रो सीटच्या सेफ्टीसाठी. बोसच्या स्पीकरचा आउटलेट, USB टाईप-C चार्जिंग सॉकेट, बेवरेजेस ठेवायला जागा आणि ओव्हरऑल ACचे ब्लोअर कंट्रोल करायसाठी आणि कॅबिन लॅम्पसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या थर्ड रो सीटला खूप कम्फर्टेबल बनवतात किया कार्नेसच्या. चला बोलू ड्रायव्हर सीटला बसून. ड्रायव्हर सीटला बसल्यानंतर तुम्हाला SUVचं फील यासाठी येतं कारण ज्या कमांडिंग पोझिशनमध्ये तुम्ही कार्नेसमध्ये बसता तिथून तुम्हाला डॅशबोर्ड तर खूप क्लिअर कट अपराईट स्टान्समध्ये दिसतं, पण बोनेट जे आहे तिथून तुम्हाला क्लिअर दिसत नाही. आणि हे एक पॅरामीटर आहे ज्यावरून तुम्ही कन्सिडर करू शकता की SUV स्टान्स न देण्याचाच कंपनीने प्रयत्न केलेला आहे. कारण जेव्हा MPV किंवा MUV तुम्ही चालवता तेव्हा तुम्हाला कम्फर्ट जास्त इम्पॉर्टंट असतो रादर दॅन कमांडिंग पोझिशन. डॅशबोर्ड बघितल्यानंतर तुम्हाला एक सटल डिझाईन तर दिसतंच आणि जे डिझाईन तुम्ही पुढचे 10 किंवा 15 वर्ष वापरल्यानंतरही बोर होणार नाही असंच कंपनीने ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. ड्युअल टोन कलरमधलं हे डिझाईन आहे. ब्लॅक कलर आणि बेज कलरचं कॉम्बिनेशन खूपच उत्तम कंपनीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाईट फील व्हावं म्हणून संध्याकाळसाठी ॲम्बियन लाईटसुद्धा तुम्ही यूज करू शकता. स्टेअरिंग व्हीलला लेदर रॅपिंग ब्ल्यू कलरचं आणि ब्ल्यू कलरची स्टिचिंग. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे डिजिटल आहे. 8.2 इंचचा टचस्क्रीन सिस्टीम ज्यावर सगळे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे. खाली ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलचं ऑप्शन आणि सेंट्रल बेजर स्विचला आपण जेव्हा बघतो तेव्हा 3 चार्जिंगचे ऑप्शन, USB 12 वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट आणि C टाईप चार्जिंग सॉकेटचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. वायरलेस चार्जिंगचं ऑप्शनसुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे. हिल्ड होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोलचं ऑप्शन, रिअर व्ह्यू पार्किंग कॅमेरा आणि ओव्हरऑल जर फीचर बघितले तर SUVला कुठेही कमी पडत नाही ही MPV असे फीचर कंपनीने इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बोलू युटिलिटी स्पेसबद्दल. आर्मरेस्ट आणि युटिलिटी स्पेसवर खूप सारी जागा आणि एक हिडन स्पेससुद्धा तुम्हाला इथे दिलेली आहे. को पॅसेंजरला बेवरेजेस ठेवायची जागा आणि ड्रायव्हर सीटला कॉईन वगैरे किंवा तिकीट ठेवायची जागा खूप चांगल्या पद्धतीनं कंपनीने मॅनेज केलेली आहे. को ड्रायव्हर पॅसेंजर सीटच्या खाली एक हिडन स्पेस दिलेली आहे, त्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही तुमचे काही सामान ठेवू शकता.
युटिलिटी स्पेस आणि फीचर्सनंतर आता बोलू आपलं आवडतं सनरूफ. सनरूफ इथे अजूनही कियाने इलेक्ट्रिक सनरूफच ठेवलेलं आहे. मला असं वाटते दिस इज अ हाय टाईम जिथे कियाने स्कायरूफ किंवा पॅनोरामिक सनरूफ द्यायचा विचार नक्कीच करायला पाहिजे. ऑटो डिमिंग IRVM, सनग्लास होल्डर आणि सनवायझरला व्हॅनिटी मिररसुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे. एक्सटेंडेड व्हील बेससोबत जेव्हा कंपनीने कार्नेस लॉन्च करायचा विचार केला तिथेच कंपनीने सेम इंजिन ऑप्शन जे सेल्टॉसमध्ये तुम्हाला मिळतात तेच यूज करायचा प्रयत्न केलेला आहे. पेट्रोल इंजिन 1.4 लिटर, टर्बोचार्ज इंजिन जे 7 DCT आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत तुम्हाला अवेलेबल होतं. पेट्रोल जे 1.5 लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत तुम्हाला अवेलेबल होतं. आणि डिझेल इंजिन जे 1.5 लिटरचं आहे, टर्बोचार्ज जे 6 स्पीड ऑटोमॅटिक आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत अवेलेबल होतं. ओव्हरऑल जर 7 सीटरबद्दल विचार केला तर थोडं लॅगी तुम्हाला हे इंजिन वाटू शकतं जेव्हा आपण 7 लोक आणि थोडं लगेज घेऊन सोबत चालतो, पण तुम्हाला कुठलंही डलनेस या कारमध्ये चालवताना नक्कीच फील होणार नाही. सगळ्या गोष्टींचा विचार केला. आता बोलू स्टँडर्ड सेफ्टी फीचर. कार्नेसचं कुठलंही व्हेरियंट तुम्ही घ्या, 6 एअरबॅग, ABS आणि EBD हे ऑप्शन तुम्हाला इथे दिलेलेच आहे. एक कमी तुम्हाला नेहमीच जाणवेल की या जरी प्रत्येक सेगमेंटमध्ये लीड करत आहेत, जिथे कंपनी आजही 5 ते 10 हजार सहज कार विकते दर महिन्याला, तिथे सगळ्या चांगल्या गोष्टी असूनसुद्धा एक कमी तुम्हाला कियाच्या कारमध्ये नक्कीच वाटेल ती म्हणजे ग्लोबल NCAPमध्ये अजूनही कंपनीने चांगलं परफॉर्मन्स दिलेलं नाही आहे आणि म्हणूनच लोकांना बोलायला जागा नक्कीच आहे. आणि हीच ती एक पॉइंटर आहे जिथे कंपनीने नक्कीच विचार केला पाहिजे. तरीही सेफ्टी फीचर म्हणून कार्नेसचं कुठलंही व्हेरियंट तुम्ही घ्या, 6 एअरबॅग, ABS, EBD, ESC, व्हेकल स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेकल स्टॅबिलिटी मोड आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला दिल्या जातात प्रत्येक व्हेरियंटमध्ये. ऑल व्हील डिस्क ब्रेक, हिल होल्ड, हायलाईन टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, रिअर पार्किंग सेन्सर, आयसोफिक्स माउंट्स, प्री टेन्शनर आणि लोड लिमिटर सारख्या गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्हाला फ्रंट सीटला भेटतात त्या प्रत्येकच व्हेरियंटमध्ये कंपनीने स्टँडर्ड ठेवलेले आहे. आता बोलू प्राईसबद्दल. टॉप व्हेरियंट तुम्हाला 20 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतं. सो ओव्हरऑल MPV किंवा MUV सेगमेंटबद्दल फीचरबद्दल आपण बोलतो, ओव्हरऑल टोटल डायमेन्शन आणि स्पेसिफिकली थर्ड रो सिटिंग कम्फर्टबद्दल आपण बोलतो, तिथे ही कार कुठेही तुम्हाला कमी दिसणार नाही. त्यामुळे एक्सेल्सिस, अर्टिगा किंवा ज्यांचं बजेट नाही आहे इनोव्हाचं त्यांच्यासाठी ही बेस्ट कार नक्कीच ठरू शकते. पुणे किंवा आसपासच्या एरियात जर तुम्ही ही कार घ्यायचा प्रयत्न करताय तर अमन किया येरवाडा तुम्हाला बेस्ट डील नक्कीच देतील. स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉल करा आणि बेस्ट डीलसाठी नक्की विचारा. जर तुमची 6 किंवा 7 लोकांची फॅमिली आहे, लाँग रूटसाठी तुम्हाला नेहमी जायचं असतं, फॅमिलीसाठी कम्फर्ट ड्राईव्ह तुम्हाला पाहिजे, फीचर लोडेड कार पाहिजे जी आत्तापर्यंत खूपच कमी कंपनीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तुमच्यासाठी ही बेस्ट डील यासाठी होऊ शकते कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या किया कार्नेसमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. सेगमेंटची गेम चेंजर ही नक्कीच होऊ शकते. हा व्हिडिओ कसा वाटला तुमचे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. मराठी कारवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.